कि भारत का संविधान संघ का विधान नहीं है। मित्रमैत्रिणींनो, आज प्रियंका गांधीचं संसदेमध्ये खासदार बनल्यानंतरचं पहिलं भाषण होतं. मी सुद्धा प्रियंका गांधीला असं भाषणामध्ये कधीही ऐकलेलं नाही आहे. त्यामुळे मला क्युरिओसिटी होती की ही आता संसदेमध्ये नेमकं काय बोलते. आयुष्यातलं पहिलं भाषण आहे संसदेमधलं, आणि भाषण ऐकायला घेतलं तर खरोखर लक्षात आलं की प्रियंका गांधी खूपच मस्त तयारी करून आली होती. आणि प्रियंका गांधींनी नाव न घेता नरेंद्र मोदीवर इतके ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही खरोखर हे पूर्ण भाषण पाहायला पाहिजे. थोडक्यात त्या भाषणामध्ये काय काय बोललेली हे मी तुम्हाला सांगते, आणि नंतर शेवटी त्या भाषणाचे काही तुकडे तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रियंका गांधी असं म्हणाली की तिने एक किस्सा सांगितला, एक गोष्ट सांगितली जी आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी ऐकलेली असेल. की पूर्वीचा काळ असा होता की राजा वेश पालटून गावामध्ये फिरायला जायचा. आपल्या राज्यामध्ये लोक नेमकं काय बोलतात, आपल्याविषयी लोक टीका करतात का, चांगलं बोलतात की वाईट बोलतात, हे बघायसाठी राजा वेश पालटायचा आणि निघायचा आणि लोकांना विचारायचा राजाबद्दलचं मत. आणि राजाला कळायचं की लोकांचं काय म्हणणं आहे. तर प्रियंका गांधींनी ती गोष्ट सांगितली आणि ती म्हणते की आज के राजा भेष तो बहुत बदलते है. आणि राजा म्हणजे कोण हे आपल्या लक्षात आलंच असेल की आपले प्रधानमंत्री इतके वेश पालटतात, कधी मंदिरामध्ये जातात, कधी दर्ग्यावर जातात, टोपी घालतात, सगळे प्रकार ते करतात. परंतु त्यांना टीका ऐकून घेण्याची त्यांच्याकडे सवय नाही आहे. त्यांना भीती वाटते. आलोचना सुनने की उनको हिम्मत नाही है, असं ती म्हणते. आणि तेही खरंच आहे. आजपर्यंत आपल्या या प्रधानमंत्र्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही आहे. कारण की मीडिया डायरेक्ट प्रश्न विचारेल ना मग, की तुम्ही हे का केलं, ते का केलं, त्यामुळे भीती वाटते आणि म्हणून ते स्वतः असं काहीही करत नाही. हा एक किस्सा सांगितला. त्यानंतर प्रियंका गांधींनी अदानीचं नाव घेऊन सांगितलं की सरकार फक्त अडाणीसाठीच सगळं करते, सगळी बंदरं, एअरपोर्ट, कारखाने हे सगळं त्यांना देते. आता हे काही फक्त भाषणातले मुद्दे नाही आहे मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला माहिती असेल की आज भारतामधले जे 12 महत्त्वाचे बंदर आहेत, ते 12च्या 12ही महत्त्वाचे बंदर अदानीकडे आहे. 2017मध्ये अदानीकडे फक्त 3 बंदर होते देशातले, आणि आज त्यांच्याकडे 12 मोठे पोर्ट्स आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुमच्या लक्षात येईल. महत्त्वाचे एअरपोर्ट्स आज देशातले 6 महत्त्वाचे आणि मोठे एअरपोर्ट, मुंबईसारखं एअरपोर्ट हे अदानीकडे आहे. त्यानंतर खाणी जर पाहिलं तर खाणींचं अलॉटमेंटसुद्धा अदानींच्याच कंपन्यांना होते. म्हणजे सगळंच्या सगळं त्यांच्यासाठी चाललेलं आहे, किंवा असंही वाटायला लागतं की अदानी पूर्णपणे यांचं इलेक्शनचं पैशाचा खर्च करतो की काय, असं वाटायला लागलेलं आहे. त्यानंतर भाषणामध्ये तिने सांगितलं की आज भारतामध्ये आर्थिक विषमता किती वाढलेली आहे, गरीब जास्तीत जास्त गरीब होतो आहे, श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आहे. त्यानंतर तिने वॉशिंग मशीनचा उल्लेख केला की यांची कशी वॉशिंग मशीन आहे, इकडून लोक जातात तिकडून स्वच्छ होऊन निघतात. त्यानंतर तिने शेतकऱ्याविषयी बोललं की वरपासून खालपर्यंत शेतकरी परेशान आहे, भाव पण मिळत नाही आहे, खतं पण मिळत नाही आहे. अशा खूप बारकाईनी या सगळ्या गोष्टी तिने नमूद केलेल्या होत्या. त्यानंतर राहुल गांधीविषयी सुद्धा ती म्हणली की ती म्हणते मोहब्बतचे दुकान चा तुम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो, इतका त्रास होतो. त्याच्यासोबत करोडो भारतीय फिरलेले आहेत, करोडो लोकांनी त्याला प्रेम दिलेलं आहे. प्रियंका गांधींनी नाव नाही घेतलं राहुल गांधीचं, मात्र हे उल्लेख केले. आणि ती म्हणले हे जे करोडो लोक आहे यांच्या मनामध्ये नफरत नव्हती, भीती नव्हती, प्रेमाने प्रेमासाठीच हे सगळे लोक एकत्र आले होते, ही पण त्यांनी आठवण केली. नंतर तिने सांगितलं की हा देश काय होता. या देशामध्ये 2014च्या आधी सरकारच्या विरोधामध्ये कुणीही बोलू शकत असायचं. मोठे मोठे आंदोलनं या देशामध्ये झाली, ती आंदोलनं होऊ दिली. आंदोलनं होत असताना तिथे डॉक्टर्स, त्यांना पाणी पुरवठा, त्यांना वीज पुरवठा होईल अशी सगळी व्यवस्था केली. याउलट आजचं सरकार शेतकरी जिथे आंदोलन करतायत तिथली वीज कापून घेतं, तिथे पाणी पुरवठा होणार नाही हे पाहतं, तिथं अन्न पुरवठा होणार नाही हे पाहतं. अशा ज्या गोष्टी आहेत, तिने सांगितलं की पूर्वी असं होतं, कुणीही उठून सरकारच्या विरोधात बोलू शकायचं, टीका करू शकायचं, सरकार ऐकून घ्यायचं. मोठ्या मोठ्या नेत्यांना, मोठ्या मोठ्या मंत्र्यांना तुम्ही कटघऱ्यामध्ये उभं केलं जनतेने, आणि त्या सगळ्यांनी ऐकून घेतलं. ही संस्कृती होती या देशाची. आणि आज सगळेजण घाबरत आहे, सरकारच्या विरोधामध्ये बोलायला घाबरत आहे. फार कमी लोक आहेत, मोजके लोक आहेत की जे घाबरत नाही आहेत. आणि बाकीचे लोक हे खरोखर आता तुम्ही म्हणाल की मी तर एवढं बोलते, तर मला माहिती आहे की लोक मला काय बोलतात, कसं राहावं लागतं, किती सेफ आणि सिक्युअर झोनमध्ये सगळं हे करावं लागत आहे, हे तुम्हाला नसेल माहिती. मात्र इतकं सोपं नाही आहे हे बोलणं. लोक घाबरत आहे हे नक्की आहे. त्यानंतर तिने सांगितलं की ही जी काही भीतीचं
आत्ता माहोल तयार केलेला आहे ना, असा इंग्रजांच्या काळामध्ये होता. ब्रिटिशांच्या काळामध्ये असं होतं की लोक घाबरायचे, बापरे एवढी मोठी सत्ता त्यांची, इतकं त्यांचं पोलीस फोर्स, हे गोरे लोक इंग्रजी बोलतात, आपल्याला काय कळतं, लोक घाबरायचे त्यांना, ते आपल्याला आत टाकतील म्हणून घाबरायचे. पण काही नीडर लोक होते, जसं की काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर काँग्रेसमध्ये असलेले किंवा गांधीजी असतील किंवा सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद फौज आहे, हे सगळे लोक नीडर लोक होते. ते एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत, ज्या असं म्हणलं जातं ना इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, म्हणजे जगभरामध्ये इंग्रजांचं साम्राज्य होतं, अशा शक्तीच्या समोर लढले होते आपले हे सगळे लोक. नेहरू असतील, मोतीलाल नेहरू असतील किंवा गांधीजी आणि सगळे सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, विनोबा भावे. त्यांनी आठवण करून दिली की एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या समोर सुद्धा लोक घाबरले नाही. मात्र अनेक लोक होते की जे घाबरत होते. आणि आजही देशात तुम्ही भीतीचं वातावरण तयार केलं. आणि त्यानंतर ती जी खूप महत्त्वाचं बोलली, ती म्हणते की भय फैलाने वाले खुद भय का शिकार होते हैं. या सरकारने इतकी भीती घालून दिलेली लोकांच्या मनामध्ये, आणि ते स्वतः सुद्धा भीतीचे शिकार झालेले आहेत. प्रधानमंत्री आलेले नाही आहेत भाषण ऐकायला, त्यांना माहिती होतं की काय काय बोललं जाईल, भीती वाटते, ऐकून कसं काय घ्यायचं ना, इतकं टिप्पणी स्वतःवरची येत नाहीत, प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, मीडियाला बोलत नाही. अशा प्रकारे एकंदर ते स्वतःच घाबरलेले आहे जे दुसऱ्यांना भीती दाखवतात. असं सगळं प्रियंका गांधींनी आजच्या भाषणामध्ये कव्हर केलं. मला खरोखर हे भाषण खूप आवडलं. म्हणजे एक महिला म्हणून, ज्या अर्थातच आहेत, सुप्रिया सुळे पण खूप छान भाषण करतात, मी त्यांचे पण भाषणं खूप ऐकलेले आहेत. याच्यामध्ये अनेक महिला आहेत, परंतु प्रियंका गांधीचं पहिलंच भाषण होतं, त्या अर्थाने मला नक्कीच ते खूप आवडलं आणि खूप होप वाटत आहे, खूप काहीतरी पॉझिटिव्ह वाटत आहे की आता असे लोक अजून वाढले पाहिजे. खरं तर अजून पुढची 5 वर्ष हे जे काही आहे ते आपल्याला सगळं बघत राहावं लागणार आहे. मात्र अशा लोकांची खरोखर गरज आहे. तर बघा प्रियंका गांधी काय म्हणालेली, त्याचे छोटे छोटे तुकडे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या सगळ्या गोष्टीवर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. इनकी गंभीरता का प्रमाण ये है कि जब चुनाव में पूरे विपक्ष ने जोरदार आवाज उठाई कि ये जाति जनगणना होनी चाहिए, तो इनका जवाब देखिए. इनका जवाब भैंस भाग भैंस चुरा लेंगे, मंगलसूत्र चुरा लेंगे, इनका ये जवाब था. ये गंभीरता है इनकी जाति जनगणना पर. आप क्या कर रहे हैं? आपकी जिम्मेदारी क्या है? कि सारी जिम्मेदारी जवाहरलाल नेहरू की है. अध्यक्ष महोदय जी, ये सरकार आर्थिक न्याय का सुरक्षा कवच तोड़ रही है. आज संसद में बैठी ये सरकार बेरोजगारी और महंगाई से जूझ रही हमारी जनता को क्या राहत दे रही है. कृषि के कानून भी बड़े बड़े उद्योगपतियों के लिए बन रहे हैं. सही एमएसपी को छोड़िए, डीएपी तक नहीं मिल रहा है. वायनाड से लेकर ललितपुर तक इस देश का किसान रो रहा है. आपदा आती है तो उसको कोई राहत नहीं मिलती. भगवान भरोसे है आज इस देश का किसान, उसको छोड़ दिया गया है. आज हिमाचल में देखिए, जितने भी कानून बने हैं वो सब बड़े बड़े उद्योगपतियों के लिए बन रहे हैं. हिमाचल में जो सेब उगता था, उसके जो छोटे छोटे किसान हैं वह रो रहे हैं, क्योंकि एक व्यक्ति के लिए सब कुछ बदला जा रहा है. सुनने की हिम्मत रखो. अडानी जी को सारे कोल्ड स्टोरेज आपकी सरकार ने दिए हैं. देश देख रहा है कि एक व्यक्ति को बचाने के लिए 142 करोड़ देश की जनता को नकारा जा रहा है. सारे बिजनेस, सारे संसाधन, सारी दौलत, सारे मौके एक ही व्यक्ति को सौंपे जा रहे हैं. सारे बंदरगाह, एयरपोर्ट्स, सड़कें, रेलवे का काम, कारखाने, खदाने, सरकारी कंपनियां सिर्फ एक व्यक्ति को दी जा रही है.
जनता के मन में हमेशा ये विश्वास होता था कि अगर कुछ नहीं है तो संविधान हमारी सुरक्षा करेगा, मगर आज आम लोगों के बीच ये धारणा बनती चली जा रही है कि सरकार सिर्फ अडानी जी के मुनाफे के लिए चल रही है। हो रहा है, इस सरकार ने आर्थिक न्याय की भी सुरक्षा कवच तोड़ दिया है। राजनीति में आप राजनीतिक न्याय की बात करते हैं, सरकारों को पैसों के बल पर गिरा देते हैं। मेरा आग्रह है कि अपन संविधान में सकारात्मक बोले। अध्यक्ष महोदय, सत्ता पक्ष के हमारे साथी ने एक उदाहरण दिया उत्तर प्रदेश की सरकार का, तो मैं भी एक उदाहरण दे देती हूँ महाराष्ट्र की सरकार का। मैं भी एक उदाहरण दे देती हूँ हिमाचल की सरकार को तोड़ने की कोशिश किसने की, पैसों के बल पे की, गोवा की सरकार। तमाम उदाहरण राजस्थान की। क्या ये सरकारें जनता ने नहीं चुनी थी? क्या संविधान इन पर लागू नहीं था? पूरी देश की जनता जानती है कि इनका हंसती है, जानती है कि इनके यहाँ तो वॉशिंग मशीन है। तो यहाँ से वहाँ जाता है, वो धुल जाता है। इस तरफ दाग, उस तरफ स्वच्छता। और मेरे कई ऐसे साथी हैं जो इस तरफ होते थे उस तरफ चले गए, मुझे दिख भी रहे हैं, वॉशिंग मशीन में शायद धुल गए हैं। अध्यक्ष महोदय, जहां भाईचारा और अपनापन होता था, जहां हमारे संविधान ने एकता का सुरक्षा कवच दिया था, वहां शक और घृणा के बीज बोए जा रहे हैं। एकता का सुरक्षा कवच तोड़ा जा रहा है। प्रधानमंत्री जी यहाँ सदन में संविधान की किताब को यूं माथे से लगाते हैं, लेकिन संभल में, हाथरस में, मणिपुर में जब न्याय की गुहार आती है, उठती है, तो उनके माथे पे शिकन तक नहीं आता। शायद समझ नहीं पाए हैं कि भारत का संविधान संघ का विधान नहीं है। भारत के संविधान ने हमें एकता दी, हमें आपसी प्रेम दिया। उस मोहब्बत की दुकान जिस पर आपको हंसी आती है, उसके साथ करोड़ों देशवासी चले। करोड़ों देशवासियों के दिल में एक दूसरे के लिए प्रेम है, घृणा नहीं है। इनकी जो विभाजनकारी नीतियां हैं, उसका नतीजा हम रोज देखते हैं। राजनीतिक फायदे के लिए संविधान को छोड़िए, देश की एकता को भी ये ने भय का माहौल पैदा किया है। सत्ता पक्ष के मेरे साथी अक्सर 75 सालों की बात करते हैं, लेकिन इन 75 सालों में ये उम्मीद, आशा, ये अभिव्यक्ति की ज्योति कभी थमी नहीं, कभी बुझी नहीं। इस देश की जनता ने खुलकर आलोचना की, निडर होकर धरने किए, प्रदर्शन किए। जब जब जनता नाराज हुई, तब तब सत्ता को ललकारा, उसे चेतावनी दी, बड़े से बड़े नेताओं को कटघरे में खड़ा किया, उनसे जवाब मांगा, न्याय मांगा। इस देश के छोटे छोटे से नुक्कड़ की दुकानों में, चाय की दुकानों में, इस देश के घरों में, गलियों में, मोहल्लों में, अखबारों में, प्रकाशन घरों में, न्यायपालिकाओं में चर्चा कभी बंद नहीं हुई। लेकिन आज ये माहौल नहीं है। आज जनता को सच बोलने से डराया जाता है, धमकाया जाता है। पत्रकार हो या विपक्ष का नेता हो,
या किसी यूनिवर्सिटी का प्रोफेसर हो, छात्र संघ हो या कर्मचारियों का संगठन हो, सबका मुंह बंद कराया जाता है।